आजार बरा करण्यासाठी औषध दिली जातात, मात्र हीच औषधं तुमचा घात करू शकतात। तुमच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो। पाहूया। औषध घेताय, सावधान। तुम्ही खाताय नकली औषध। तुमचं औषध बनावट तर नाही। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या औषधांचा हा साठा, मात्र ही औषधं बनावट आहेत। धक्का बसला ना। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मरिस्टॉप फॉर्म्युलेशन कंपनीची अँजिमसिन नावाची टॅबलेट बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई करत अँजिमसिन नावाच्या बनावट 1,80,000 टॅबलेट जप्त केल्यात। विशेष म्हणजे वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून रुग्णांच्या जीवासोबत हा खेळ सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। तर तो आपण टेस्टिंग करता पाठवला प्रयोगशाळेमधून त्याचा बनावट असल्याचा रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाला। त्या अनुषंगे आपण जो साठा उपलब्ध होता जनरल हॉस्पिटलमध्ये तो जप्त केलाय। एप्रिल महिन्यात वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयानं 6,30,000 टॅबलेट खरेदी केल्या होत्या। भिवंडी आणि सुरत मधून 3 वेळा या टॅबलेटचा पुरवठा रुग्णालयाला करण्यात आला होता। टॅबलेटवरचा मरिस्टॉप फॉर्म्युलेशन कंपनी उत्तराखंड असा उल्लेख असलेला पत्ता ही चुकीचा असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिली आहे। बनावट औषध पुरवठा करणारं हे मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुरवठादारांना ब्लॅक लिस्टेड केल्याची माहिती रुग्णालयानं दिली आहे। ह्या औषध ज्यांनी घेतलेले आहे त्यापैकी कुणालाही साईड इफेक्ट किंवा असा काही त्रास झाल्याची तक्रार ह्या कार्यालयास प्राप्त नाही आहे। सर्व अनयुटिलाइज औषधं आम्ही परत बोलवलेली आहे व एफडीए कडे ती जमा केलेली आहे। घसा दुखणं, सर्दी किंवा खोकल्यासाठी हे औषध वापरलं जातं। वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना या टॅबलेट देण्यात आल्या, तरी कोणत्याही रुग्णावर त्याचे दुष्परिणाम झाल्याची तक्रार आली नसल्याची माहिती रुग्णालयानं दिली आहे। ज्याच्यासाठी दिलंय त्या गोष्टींपासून ज्याला फायदा मिळाला, ज्या गोष्टींची भीती आहे जसं पोटामध्ये ऍसिडिटी वाढणे, उलट्या मळमळ होणे, लिव्हरवरती सूज येणे आणि कावीळ होणे, ज्याच्यामुळे त्या औषधीमुळे अपाय सुद्धा होऊ शकतो, या गोष्टींचं भान ठेवलं आणि या गोष्टींसाठी पेशंटवरती वेळोवेळी पेशंटला व्हिजिटला बोलवून त्याच्यावर नजर ठेवली। मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयालाच बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या बनावट औषध प्रकरणाची आता संपूर्ण आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली जाते। मिलिंद अंडे, झी 24 तास, वर्धा।